नमस्कार, मी मृणाल कुकिंग या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. म्हणजे आपल्याकडं दही, ताक, कोकम हे नेहमीच उपलब्ध असतं आणि त्यामुळे आपण त्याची कढी करत असतो. परंतु उन्हाळ्यामध्ये कैरी हा एक विशेष पदार्थ आहे. तो याच मोसमात मिळतो आणि म्हणून या मोसमात कैरीची कढी करून नक्कीच खायला हवी. आज मी तेच करते आहे. कैरी कढीचं साहित्य इथं मी एक कैरी घेतलेली आहे. ही गावठी कैरी आहे. अर्धा भक्कल नारळाचं आहे. साखर आहे चवीपुरती. सैंधव मीठ आहे. मेथ्या आहेत अर्धा चमचा. कढीलिंब आहे. जिरं, 2 लाल सुक्या बेडगी मिरच्या त्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. 2 हिरव्या मिरच्या ज्या कमी तिखट आहेत त्यांचे तुकडे आहेत आणि थोडंसं आलं बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. डाळीचे पीठ मी घेऊन ठेवलेले आहे. लागलं तर मी ह्याचा वापर करणार आहे. आणि कोथिंबीर घेतलेली आहे. ही कैरी मी आधी मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेली आहे आणि आता मी तिची सालं काढून घेते आहे. कैरीचे साल काढून झालेले आहे. कैरी मी चिरून घेते आहे. कैरीचे मोठे मोठे तुकडे मी करून घेतले आहेत. त्याचे आता मी बारीक काप करून घेते आहे. तुम्हाला आवडत असतील तर त्याचे मोठे मोठे स्लाइस पण करू शकता, मोठे मोठे तुकडे पण करू शकता. मी गॅस आधी 3 मिनटं चालू केला होता आणि त्याच्यामध्ये 2 वाट्या पाणी उकळत ठेवलं होतं. ते आता पाणी उकळलेलं आहे. ह्या पाण्यामध्ये मी कैरीच्या फोडी घालून घेते आहे. तुम्ही कुकरमध्ये जर कैरी शिजवून घेणार असाल तर कुकरमध्ये स्टीलचं भांडं ठेवा आणि मग त्या शिजवा. पोळी पण मी ह्याच्यातच घालून घेते आहे. 1-2 मिनटं मी कैरीच्या फोडी वाफून घेणार आहे. आपली कैरी वाफून झालेली आहे. त्यामुळे आता मी गॅस बंद करते आणि त्याच्यावर 2-3 मिनटं झाकण ठेवून घेणार आहे. मी ही कैरी मिक्सरमधून काढणार आहे. त्यामुळे मी ही जास्त शिजवली नाही आहे. तुम्हाला जर मिक्सरमध्ये ही कैरी घालायची नाही आणि कढीमध्ये डायरेक्ट हे घालायचे असेल तर तुम्ही अजून पूर्ण शिजवून घ्या. हे जे नारळाचं अर्धं भक्कल आहे, छोटं आहे, ते मी आता खोवून घेते, म्हणजे त्याचा चव काढून घेते आहे. हे बघा, मी हे अर्धं भक्कल असं छानपैकी वेळेवरच खवून घेतलेलं आहे आणि नारळाचा चव काढून घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा नारळाचा चव घालून घेते आहे. 1 चमचा जिरं, मिरच्यांचे तुकडे आणि आलं, कोथिंबीर. ही कोळ पाण्यात टाकल्यामुळं ह्यातला पण कैरीचा अंश ह्या पाण्यात उतरला आहे. कैरीचे तुकडे मी आता मिक्सरमध्ये घालून घेते आहे. कोळ मी बाजूला ठेवलेली आहे आणि हे जे कैरीचे तुकडे आहेत तर ते मी मिक्सरमध्ये घालून घेते आहे. आधी मी नुसतंच हे पाणी न घालता बारीक करून घेणार आहे आणि मग हे कैरी शिजवलेलं पाणी त्यात घालणार आहे. 1 चमचा मोहरी घातली. मोहरी छान तडतडली आहे. जिरं घातले. जिरं छान फुललेलं आहे. हिंग घालते आहे.
अर्धा चमचा मेथ्या घालते आहे. मेथ्यामुळं आपल्या कढीला वास खूप सुंदर येतो आणि चव पण छान येते. कढीलिंबाची 10-12 पानं घालते. हळद घालते. सुक्या लाल बेडगी मिरच्यांचे तुकडे आहेत ते घालून घेते. मोहरी छान ढवळून घ्यायची आहे म्हणजे ती एकदम सुरसुरीत खमंग होते. मी याच्यात थोडंसं पाणी घालून घेते. आणि हे आपलं सगळं कढी खोबरं एकदम मिसळून त्याच्यात घालून घेते. हे मिश्रण सगळं जरा परतून घ्यायचे म्हणजे ओल्या नारळातला कच्चेपणा कमी होईल जाईल. आपलं हे मिश्रण छान शिजलेलं आहे. कढईने त्याला तेल पण सुटायला लागलं आहे. कैरीच्या फोडी शिजवलेलं पाणी मी मिक्सरच्या भांड्यात घालते आहे आणि मिक्सरचं भांडं धुवून घेते आहे. मिक्सर धुतलेलं पाणी मी ह्यात घालून घेते. कढी आपली दाट वाटते. मी यामध्ये पाणी गरम करायला ठेवले ते घालून घेते आहे. आता या कढीला चांगली उकळी फुटू द्यायची आहे. 1 चमचा डाळीचं पीठ घेतले, बेसन पीठ घेतले आणि ते मी कालवून घेते आहे. आपल्या कढीला चांगली उकळी फुटलेली आहे आणि तुम्ही बघत असाल कढी अजिबात फुटलेली नाही आहे कारण मी ह्याच्यामध्ये गरम पाणी घातलं होतं. 1 चमचा बेसन पीठ मी पाण्यात कालवून घेतलेलं आहे आणि ते मी ह्याच्यामध्ये घालते आहे. कढीला छान उकळी फुटलेली आहे. आता मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालते आहे आणि माझी कढी थोडीशी आंबट आहे त्यामुळे मी 2 चमचे साखर घालते आहे. ही कढी छान उकळली आहे. मी आता गॅस बंद करून घेते आहे. कढी मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते आहे. छान दाटसर आंबट गोड थोडीशी मेथ्याची चव असलेली गोडसर अशी कैरीची कढी आपली तयार झालेली आहे. नेहमीच ताकाची कढी करण्यापेक्षा ही कढी एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही जर नेहमी नाश्त्याला गुरगुटे भात करत असाल तर त्याच्यावेळी तुम्ही भात आणखीन अशा प्रकारची कढी करून त्याचा आस्वाद घ्या. आपली आरोग्यवर्धक पौष्टिक अशी कैरीची कढी तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. उन्हाळ्याच्या दिवसात कैरी नियमित खात जावा कारण आहार हेच आपलं औषध आहे आणि बाकीचं वेगळं औषध आपल्याला घ्यायची गरज नाही आहे. त्यामुळं रोज समतोल आहार घेण्याचा प्रयत्न करा. कैरीचे लोणचे, कैरी कांदा चटणी, आंबेडाळ, कैरीचे पन्हे अशा विविध कैरीच्या रेसिपीज मृणाल कुकिंग या चॅनलवर आहेत आणि अशाच विविध उन्हाळा स्पेशल
रेसिपींसाठी बघत राहा मृणाल कुकिंग. अशाच सोप्या, पटकन होणाऱ्या आणि पारंपरिक पाककृतीहून मी येणारच आहे. तोपर्यंत स्वस्थ राहा, आनंदी राहा. धन्यवाद.